आई, अगं ही पुरणाची डाळ शिजली असेल ग. चूल बंद करू का? आई, 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 काय झालं? काय ग, तू रडतीस? कोणी काही बोललं तुला? कोण कशाला काय बोलल? ते मिरची कापत होती, तो हात लागला डोळ्यासनी. तुझा बाहेरची चूल बंद कर, जा. आई, जा. तू कशाला आली इथं? अभ्यास सोडून जा, अभ्यास कर, जा. हा, कलेक्टर व्हायचंय तुला. एक एक मिनिट महत्वाचा आहे तुझ्यासाठी. मी आणि शारदा करतो पूजेची तयारी, तुझा. आई, माझा अभ्यास महत्वाचा, मिनीचे स्पोर्ट्स महत्वाचे, शारदाताईचं लग्न महत्वाचं, आणि तुझं काय? तुझं काहीच महत्वाचं नाहीये का गाई? तुझ्या या डोळ्यातल्या पाण्याला काहीच किंमत नाहीये? हे काय नवीन खूळ? जा, अभ्यास कर, जा. मी जे बोलते वर विचार करत नाहीस. अंजी कधी बोललीच नाही, ते बोलती. आई, ज्या माणसाने तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात घातला, ज्याने तुझ्या डोळ्यात अश्रू आणलेत, त्याला मी नाही सोडणार. गौरी, गौरी, असं खुलसेपणा नाही करायचा. आणि धरलं त्यांनी माझं मंगळसूत्र, काय बिघडलं? हे मंगळसूत्र पण त्यानेच दिलंय ना. गौरी, माणूस चुकतो कधी कधी. असं डोक्यात राग घेऊन नाही बसायचं. जा, व अभ्यास कर, जा. आई, आजवर त्या माणसाच्या प्रत्येक चुकांवर तू पांघरून घालत आलेस अगं. म्हणून तर चोखावलाय तो. मी तुला सांगते, तो जर परत माणूस... गौरे, बस बाई, हात जोडते तुझ्या पुढे, बस. जरा त्या शारदाकडे बघ, वय बघ तिचं. आता नाही तर कधी करायचं तिचं लगीन? आणि तिचं लगीन करायचं तर बापाची गरज आहे. किती दिवस घरात बसवणार तिला? माणसं भलतं सलतं बोलायला लागते, कुणा कुणाला अडवणार. आई, आई, तू शारदाताईच्या लग्नाची काळजी सोड. आपण तिच्यासाठी ना चांगला मुलगा बघू. चांगला मुलगा बघितला तरी तिच्या लग्नासाठी बापाची गरज लागणार मला. आई, परत तेच? आई, आमच्याकडं तुझ्यासारखी खंबीर आई असताना मला नाही अगं दुसरं कोणाची गरज. आई, हाय, बापाची गरज आहे. पण का? कुणी ठरवली ही गरज आई? घाटाकडे जाणारी वाट कोणी ठरवली? रानात जाणारी वाट कुणी ठरवली? गावाकडे जाणारी वाट कुणी ठरवली? कुणी ठरवल्या वाट माहितीत तुला? नाही. माणसं येऊ जाऊन आपल्या आपण बनल्या त्या वाट. का? माणसं चुकून भलतीकडे जाऊ नयेत म्हणून. माणूस गपगुमान ठरवलेल्या वाटेवरनं चालू लागला का तो काट्याकोट्यापासून दगडधोंड्यापासून वाचतो. आपल्या चांगल्यासाठी बनल्या त्या वाटा. पिढ्यानपिढ्या माणसं गपगुमान या ठरवलेल्या वाटावरनं चालत्यात. मग तूच का वाट सोडून जायचं म्हणतेस गौरे? गौरे, जशा वाटा कुणा एकानं बनवल्या नाहीत ना, तसे हे रीतिरिवाज, या परंपरा एका माणसानं नाही बनवल्या. सगळ्या समाजाने मिळून बनवल्या. आणि समाजाने ठरवलंय की बापाची गरज आहे, तर तू का हटवादीपणा करते? का असं करते तू?
मला जाऊ दे की माझ्या ठरवलेल्या वाटेवर ना. सापाची आज कशी वळवळ बंद करतो ना ते बघच. ए तू वळवळ नाही बंद करणार, मी करणार. का आज माझी पावर ऑन आहे. आजचा बॉस मी. आजचा बॉस मी. का म्हणून? डोंबेश दादा, जनार्दन गाडी घेऊन निघालाय, पोहोचेल 2 मिनिटात. तयार आहे ना सगळे? हा तयार आहे. ए माझं ऐकायचं, मी बॉस आहे. हा बाबा तू बॉस. कोण आहे? काय व्हाय बाजूला आहे? भारे कशामुळे बाहेर या नाही येत? चल. तुला भारे म्हणले ना. गोगल काय आणि पोटात पाय. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते? हा आले मागात जाईन. कोण आहे? मातुश्रीचा माणूस आहे, मातुश्रीचा. तू कोणाचा माणूस आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे जनार्दन. माझं नाव कसं आहे? अरे तुझं परतापत आहे तसलं हाणार. आई अजून कसं समजावू ग मी तुला? काही गरज नाही, मला माझ्या पद्धतीनं करू दे. आणि ते पोलीस केस करायचं डोक्यातनं काढून टाक. ठीक आहे. आई काट्याकुट्यापासून वाचत ज्या वाट्यावरनं तू चालत आलीस त्या वाटात काय मिळालं तुला? नवऱ्याची वाट सोडून भलतीकडेच पोचलीस तू. आई तुझ्याच नवऱ्याने तुझ्या वाट्यात काटं पेरलं तरी पण ठरलेली वाट म्हणून चालत राहिलीस, सोचत राहिलीस. पण आज ज्या वाट्याने तुला नुसतंच काटं दिलं त्याच वाट्यावरनं चालायला आम्हाला पण सांगतेस तू? आई समाज वाट ठरवून मोकळा होतो, पण पायात रुतलेला काटा बघायला कुणी येत नाही. आपल्या गरजा आपण ठरवायच्या असतात आई, समाजाने नाही. मुलीच्या लग्नासाठी ना बापाची गरज नाही आहे. उद्या जर आमच्या नवऱ्याने पण आम्हाला सोडलं तर, जसं तुला तुझ्या नवऱ्याने सोडलंय. आई आई तू तू चार थोबाडीत मार माझ्या, पण मी जे बोलते ते खरं आहे अगं आई. आधीच तू आमच्यासाठी लय रडले असतात, अजून आम्हाला नाही रडवायचं तुला. आई शारदाताईसाठी ना आपण चांगला मुलगा बघू, जो शारदाताईला आयुष्यभर साथ देईल, तिचा हात कधीच सोडणार नाही, जो आपली परिस्थिती समजून घेईल आई, जो सत्य काय आहे ते स्वीकारेल. आई मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या चांगल्या मुलाची गरज असते, बापाची नाही. आई नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की